टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। सिंहगड रोड आणि वाहतूक कोंडी हा प्रश्न खरं तर नित्याचाच बनला होता। मात्र आज सकाळपासून एक दिलासादायक चित्र आपल्याला सध्या पाहायला भेटतंय। काल राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते या सिंहगड रोडवरील या जवळपास 2 किलोमीटरपेक्षाही जास्त लांबीचा असलेल्या उड्डाणपुलाचं उद्घाटन करण्यात आलं आणि हा पूल वाहतुकीसाठी आता खुला करण्यात आलेला आहे। आपण पाहू शकतो या सकाळपासूनच मोठ्या वेगाने या उड्डाणपुलावरून ही वाहतूक सुरू आहे। मात्र हा पूल होण्याच्या पूर्वी जवळपास 1 तासाच्या लांबीच्या रांगा खरं तर या रस्त्यावरती लागायच्या आणि मोठी वाहतूक कोंडीचा सामना पुणेकरांना करायला मिळत होता। मात्र कालपासून हा उड्डाणपूल खऱ्या अर्थानं सुरू करण्यात आलेला आहे। त्यामुळं आपण पाहू शकतो आजचं हे सकाळचं दिलासादायक असं हे चित्र आहे। कुठलीही वाहतूक कोंडी न होता सध्या वाहतूक ही सुसाट वेगाने सध्या सुरू आहे। हे चित्र सध्या पुण्यातील सिंहगड रोडवरती आपल्याला सध्या पाहायला मिळत आहे। खरं तर अनेक दिवसांपासून बहुचर्चित असलेला हा उड्डाणपूल आणि हा उड्डाणपूल काल याचं लोकार्पण सोहळा उद्घाटन सोहळा संपन्न झालेला आहे। त्याच्यामुळं पुणेकरांसाठी एक दिलासादायक बाब आहे। आज हा वाहतुकीसाठी कुठलीही वाहतूक कोंडी न होता सध्या सुरळीत अशी वाहतूक सध्या आपल्याला सिंहगड रोडवरती पाहायला मिळते। कॅमेरामॅन अभिजित पिसे सोबत लक्ष्मण जाधव, TV9 मराठी, पुणे।